नमस्कार सर्वांना. तर पहा, मागील व्हिडिओमध्ये आपण 115 नंबरपर्यंतचे क्वेश्चन अभ्यासले होते. तर ही आपली जी क्वेश्चन पेपर आहे ती 23 नोव्हेंबर 2025ला झालेली महा TET पेपर 2ची आहे. तर आपण पाहणार आहोत 116 नंबरचा क्वेश्चन. यामध्ये पहा, एका त्रिकोणी शेताच्या बाजूंच्या लांबी दिलेल्या आहेत. अनुक्रमे AB बरोबर 60 मीटर, BC बरोबर 61 मीटर, AC बरोबर 11 मीटर आहे. जर A वरून बाजू BC वर मध्यगा AT काढली तर त्रिकोण ATBचे क्षेत्रफळ किती? तर पहा, या ठिकाणी 11, 60, 61 हे पायथागोरस त्रिकूट आहे, त्यामुळे तिथं काटकोन त्रिकोण बनणार आहे. आणि AT जी मध्यगा आहे ही मध्यगा असल्यामुळे त्या त्रिकोणाला, काटकोन त्रिकोणाला समान दोन भागात विभागते. त्यामुळे काय होणार आहे, क्षेत्रफळ हे त्या मोठ्या त्रिकोणाच्या निम्मे येणार आहे. तर मी तर सोडवलेलं आहे. पहा, तर त्रिकोण कसा तयार होणार आहे. पहा, इथं तर काटकोन त्रिकोण म्हणजे काय, तर कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. तर ते 61चा वर्ग बरोबर ह्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज येते, त्यामुळे हा काटकोन त्रिकोण तयार होतो. आणि AT ही मध्यगा त्या काटकोन त्रिकोणाचे समान दोन भाग करते. त्यामुळेच आपल्याला क्षेत्रफळ कशाचे, त्रिकोण ATBचे क्षेत्रफळ हे कशाच्या निम्मे येणार, ह्या मोठ्या काटकोन त्रिकोणाच्या निम्मे. म्हणजेच हाफ ऑफ कसं येणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. मोठा ABCच्या हाफ कुठला येणार आहे, ATB. मग आपण काढून घेऊयात मोठ्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तर ते काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ येते पहा 330. 1/2 गुणले पाया गुणले उंची बरोबर किती येते, 330 येते. आणि भागिले 2 केले की 165 चौरस मीटर हे आपलं उत्तर येणार आहे. खूप सोपं होतं मित्रांनो. तर कसं होतं की भागिले मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढून त्याला भागिले 2 करायचं होतं, इतकंच. नेक्स्ट पहा, टक्केवारीवरील आहे. Xच्या 20% बरोबर Y, Yच्या 20% बरोबर Z आणि Zच्या 20% बरोबर 266.80. तर X बरोबर किती? तर या ठिकाणी आपण Zचे 20% बरोबर 266.80 याच्यावरून Zची किंमत काढून घेऊ शकतो. आणि मग बाकी सगळं आपण सहजरित्या काढू शकतो, म्हणजे Xची आपल्याला किंमत मिळून जाते. या ठिकाणी पहा, Zचे 20% म्हटले त्याने किती, 266.80. म्हणजे Z बरोबर काय येणार, 266.80 किंवा फक्त 8 लिहिले गुणुले काय होणार त्याला 20/100. इथं त्याचा काय होतो, गुणाकार व्यस्त 100/20. आणि याचा गुणाकार भागाकार केला की आपल्याला Z बरोबर मिळते 1334. आता Z बरोबर मिळालेला आहे. आता मग Yचे 20% हे कशाच्या आहेत, Zच्या 20% बरोबर. तर आता आपण इथं Yचे 20% बरोबर Z म्हटलेलं आहे, त्यामुळे इथं आपण Y गुणुले 20% बरोबर 1334 लिहून घेऊ, ज्याप्रमाणे गणितात दिलेलं आहे. पहा, काय म्हटलेलं आहे की Yच्या 20% बरोबर Z आपल्याला 1334. त्यामुळे आपण काय लिहून घेतलं इथं, Y गुणुले 20% बरोबर 1334. आणि Yची किंमत काढली की आपल्याला मिळते 6670. आता Y म्हणजे काय म्हटलेत त्यांनी, Xचे 20% म्हणजे Y म्हटलेत, म्हणून आपण Xचे 20% बरोबर Yची किंमत आली 6770 ती लिहून घेतली. आणि Xची किंमत आपण आता सहज काढू शकतो. आणि ती किंमत गुणाकार भागाकार केल्यानंतर येणार आहे 33,350. ऑप्शन नंबर 2. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन कन्फर्म करून घेऊ शकता. पहा, नेक्स्ट क्वेश्चन पहा, चौकोन LMNPच्या कोनांची मापे दिलेली आहेत आणि ती या प्रमाणात आहेत. तर कोन LMNP ह्या चौकोनाचा प्रकार कोणता असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपण X पट मानून जर ह्यांची बेरीज करून ती बरोबर 360 लिहिली आणि जर Xची किंमत काढली तर आपल्याला हे चारही कोन कळतात. आणि चारही कोन केल्यानंतर उत्तर येणार आहे समलंब चौकोन. तो कसा ते पाहूया. X पट मांडली आणि बेरीज केली 360 अंश. तर ह्या बेरीज किती आली, 24x बरोबर 360. X इकडं ठेवून जर 24 इकडं वळवले तर काय होतं, गुणाकाराचा काय होते, भागाकार होतो. त्यामुळे हे गुणाकारातले 24 इथं भागाकारात जाणार आणि उत्तर येणार आहे X बरोबर 15.
मग जी एक्सपर्ट मांडली त्यावरून आपण कोणाची मापे काढू. 15 चूक 60, 15 पंची 75, 15 सत्ते 5 आणि 15 8 120. म्हणजे या सर्वांची बेरीज किती आली आता 360 अंश. पण चौकोन कोणता, तर हा चौकोन होतो समलंब चौकोन. कोणता होतो, समलंब चौकोन, ऑप्शन नंबर 1. कारण पहा या ठिकाणी 60 आणि 105 ची बेरीज 180, 75 आणि 105 ची बेरीज 180 आणि 120 आणि 60 ची बेरीज 180. म्हणजे कोन ए व कोन डी हे एकमेकाचे काय आहेत, पूरक. आणि कोन बी आणि कोन सी हे पण काय आहेत, एकमेकाचे पूरक. म्हणजे ज्या समांतर बाजूंच्या टोकाशी होणारे हे कोन काय आहेत, एकमेकाचे काय आहेत, पूरक आहेत. पहा, म्हणून हा बनतो समलंब चौकोन. समलंब चौकोन, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 समलंब चौकोन. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. अजय व अतुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:10 होईल. तर अजय व अतुल यांच्या आजच्या वयातील फरक काढायचा आहे. तर या ठिकाणी पण एक्स मानून काय करायचं, एक्सपर्ट मानून आपण हे सोडवायचं आहे. तर 5x अधिक 20 छेदात 6x अधिक 20 बरोबर 9/10 करून जर आपण एक्सची किंमत काढली तर आपल्याला वयातील फरक मिळून जातो. तो कसा काढायचा तर पाहूयात. या ठिकाणी पहा 20 वर्षानंतर म्हटलेत म्हणून 20 वर्षानंतरचे गुणोत्तर लिहून घेतले आणि तर इथं एक्सची आपण किंमत काढली. चलपदे एका बाजूला व संख्या एका बाजूला घेऊन तर आपल्याला एक्स बरोबर मिळते 5. एक्स बरोबर किती मिळते 5. त्यामुळे आता आजचे वय आपले मिळणार आहे. आजचं गुणोत्तर होतं 5:6. त्यामुळे 5ला गुणुले एक्स म्हणजे 5×5 25 आणि नंतर अतुलचे 6x म्हणजे 6×5 30. कारण एक्सची किंमत आपल्याला भेटली आहे 5. आणि यांच्या काय म्हटले वयातील फरक. तर हा अतुल 30 वर्षाचा आणि अजय 25 वर्षाचा. म्हणजे यांच्या वयातील फरक किती आला 5 वर्षाचा. ऑप्शन क्रमांक 1. लास्ट वन पाहूयात. तर या ठिकाणी विचारले पहा की हे जे काय आहेत त्रिकोण आहेत हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत. तर कोणता त्रिकोण QOT आणि SOT. तर इथं बघा बाजू कोण बाजू या कसोटीनुसार हे काय आहेत एकरूप आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर होणार आहे. धन्यवाद.